आज के दिन के लिए हम तुझे धन्यवाद देते हैं। पवित्र आत्मा तू हमारे साथ है ताकि हम यीशु मसीह तक पहुंच सके। हम पिता से फिर से एक बार दोबारा से नए सिरे से हमेशा उसकी उपस्थिति में हम बढ़ते रहे। हम तुझे धन्यवाद देते हैं। पवित्र आत्मा साथ है तू हमारे सदा। तेरी राहों पे ये सब मिलकर और यीशु के जैसा बना। पवित्र आत्मा साथ है तू हमारे सदा। तेरी राहों पे और यीशु के जैसा बना। पवित्र आत्मा साथ है तू हमारे सदा। Come on, तरफी करो दुनिया। तेरी राहों पे हमको चला और यीशु के जैसा बना। हम गाए हो सहना तू राजा होगा तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। तू है प्रभु हमारा खुदा। इसको हमारा खुदा है। तू है प्रभु हालेलुया। तू है प्रभु जीसस। हालेलुया। ताली बजा के उसको धन्यवाद दें। जो हमें हमारे साथ रहता है, हमें चलाता है, हमें सुधारता है, हमें बढ़ाता है, हमारे लिए खड़ा रहता है, हमारे लिए लड़ता है। उस परमेश्वर को धन्यवाद देंगे। हालेलुया। तू है प्रभु हमारा खुदा। तू है प्रभु हमारा
हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया. काय तुम्ही आनंदित आहात? हालेलुया, प्रेज लॉर्ड. आपण गीत गाणार आहोत, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देणार आहोत. करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होली या धुंद. हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया. आज खरोखर आपण येशूच्या दयेने इथे उपस्थित आहोत. हालेलुया. कित्येकांना हा दिवस बघता आला नाही, पण आपल्याला देव बाप्पा इथे घेऊन आलाय, त्याबद्दल देवाचा आपण गौरव करूया. अजून एक गीत गाऊया, येशू तेरी दया से मैं जीवन जीता हूं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हम लोग विश्वास करते हैं कि हम यीशु की दया से जीवन जी रहे हैं. प्रेज द लॉर्ड. और आगे बढ़ना चाहते हैं तो उसकी कृपा, उसकी अनुग्रह हमारे लिए बहुत जरूरी है. प्रेज द लॉर्ड. ये गीत गाएंगे यीशु तेरी दया से. Praise
आपल्यामध्ये दावी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या युट्यूबवर बघितलं मी क्रूज वरती डान्स खूप सुंदर डान्स केला होता. हालेलुया. आणि तो आज आपण इकडे पण पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आप तयार आहे? चर्च मध्ये पण नाच वगैरे चालतो. Praise the Lord. झुमूंगा मैं जैसा राहुल तुम्हाला वेद धुंद होऊन जसं काय अभिषेक पिलाय. हालेलुया. Praise the Lord. आहे आम्ही तुम्ही अभिषेक का? Come on, फिर नाचेंगे. फिर से एक बार चलो. Thank you.
पलके का घेऊन येते. हालेलुया. तू आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, धीरे से तू अभिषेक कर. आइए सब मिलकर कहेंगे, धीरे से वो आग बरसा दे, से तूफान आने दे. मेरी महिमा से मिलो, सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे. आइए अपने हाथों को उठाकर कहेंगे, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. आइए फिर से एक बार पुकारेंगे, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. तू बदल दे मेरे मन को, ये आशीष इस जीवन को. तू बदल दे मेरे मन को, ये आशीष इस जीवन को. तेरी करुणा हम पे बरसे, अपनी मार्ग पे चला हमको. तेरी महिमा से, तेरे सामर्थ से तू अभिषेक कर. तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, आइए हम पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, उस हवा को छू ले, हर एक दिल को बहने दे. उस हवा को छू ले, हर एक दिल को. तेरा दर्शन हमें मिले. Yes Lord, करते हैं प्रार्थना तुझसे. तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, धीरे से
तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे। तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, धीरे से तू अभिषेक कर। तेरी महिमा से, तेरी आइए सब अपने हाथों को उठाकर कहेंगे, ताकि हम आगे बढ़ सके। हालेलुया। तेरा अभिषेक हमारे जीवों को उसे नाश करता है। यीशु
के नाम से वो आज फिर से एक बार नया अभिषेक का तेल तूने हमारे ऊपर उंडेला है। उस विश्वास के साथ हम उसे रिसीव करते हैं, उसे रिसीव करते हैं, उसे रिसीव करते हैं। हालेलुया, थैंक यू जीसस। खरंच आराधनेमध्ये मोकळी आहे, आराधनेमध्ये सुटका आहे, आराधनेमध्ये बढती आहे, आराधनेमध्ये अनवेलनेस आहे। हालेलुया, तुझी स्तुती करते माझ्या देवा, तुझ्या पवित्र नावाला उंचावते, तुझा आदर आणि सन्मान करते। तू आलायस आमचा ताबा घे, आम्हाला तुझ्या आत्म्याला चालव प्रभू परमेश्वरा, तुझ्या आत्म्याला आम्हाला भर माझ्या देवा। तुझा आत्मा नेमकं काय आहे, कशासाठी आहे आम्हाला कळू दे। तुझा आत्मा आम्हाला मार्गदर्शन करत आहे, कारण मार्ग सत्य जीवन तूच आहेस। तुझ्याकडे आलं वाचून पित्याकडे कोणी नाही जाऊ शकत। आम्हाला घेऊन चल आज येशूकडे परत एकदा मी समर्पित होतो। आम्ही आमचा संपूर्ण ताबा तुला, इथून पुढची वेळ पवित्र आत्म्या तुझ्याच आणि तुझ्याच हातात देते, तुझ्याच हातात देते, तुझ्याच हातात देते। हालेलुया, थँक यू जीसस। झालेली आराधना तू मान्य केलीस, इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात देतो। आम्ही या ठिकाणी आलोय, आम्ही रिकामं नाही झालो, कुणीही रिकामं नाही झालो। आम्ही विश्वासानं आलोय, आम्ही टाइमपाससाठी नाही आलो, आम्ही ऐकण्यासाठी आलो, आम्ही ऐकून सोडण्यासाठी नाही आलो देवा, आम्ही आचरणात आणण्यासाठी आलो। आम्ही नुसतं आचरण नाही वेळासारखं करत राहणार, तर आम्ही पुढे पण जाणार आहे। आम्ही प्रवास आमचा पुढे पण जाणार आहे, आमचा मंडप पुढे पण जाणार आहे प्रभू येशूच्या नावात। आम्ही स्वीकारतो, आनंदाने विश्वासाने ग्रहण करतो। सर्व गौरव मी तुला देतो। येशू माझा तारणाच्या सावधी नावाने प्रार्थना मागते म्हणून तो ऐक पिता। मंडळी मोठ्याने म्हणे आमेन। जमीन प्रभूला म्हणूया, प्रभू तुझ्या आत्म्यानं भर। हालेलुया, समर्पित करूया स्वतः, समर्पित करूया आराधनेमध्ये, त्याला समर्पित करूया। हालेलुया, थँक यू जीसस। त्याच्याद्वारे तुझी महिमा होते।
टक्के लोकच तुझी महिमा करणार आहे आणि त्या 25% इथं बसलेला प्रत्येकाचं नाव असावं अशी मी प्रार्थना करते पित्या. पवित्र आत्मा आमचं ऐकणं व्यर्थ जाणार नाही. चांगल्या सुपीक जमिनीत आम्ही ते रिसीव करणार आहोत. येशूच्या नावात मागते मोठ्याने म्हणूया आमेन आमेन आमेन. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद. मी पीक देणार आहे तुला धन्यवाद. तुला पुढची वेळ तुझ्या हातात येशूच्या नावात. आमेन. बसूया. हालेलुया. मत्याचं पुस्तक 13वा अध्याय आणि 34 वचन बरोबर. मत्ते 13:34. फेब्रुवारी महिना प्रवेश करायला खूप आशीर्वादित केला, जसा जानेवारी महिना देखील देवबापाने आपल्यासाठी आशीर्वादित केला होता. हालेलुया. पण जे जानेवारी महिन्यात आपल्याकडून राहून गेला असेल ते आपण फेब्रुवारी मध्ये पूर्ण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि वचन वाचूया आपण 34 वचन. या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोक समुदायाला सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्यांच्या बरोबर काही बोलला नाही, यासाठी की संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की मी तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रगट करेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे गुप्त ठेवलं होतं ते प्रभू येशू ख्रिस्तानी दाखल्यांनी समुदायाशी संभाषण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. हालेलुया. आपला देव आज पण दाखल्यांनी बोलतो. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपण त्या दाखल्यांविषयी पाहणार आहोत की परमेश्वर देवबापाने मला सांगितलं, मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेयर करत होते, प्रभू म्हणाला माझ्या लोकातून मूर्खपणा काढून टाक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं? माझ्या लोकांमधून. कारण मी 1 जानेवारीला देवाचं वचन घेऊन तुमच्याकडे आले होते की देवबापाने जो तुमच्यासाठी योजलाय निवडलाय त्याला ओळखायला शिका. हालेलुया. आणि आज फेब्रुवारी मध्ये परमेश्वर म्हणत आहे माझ्या लोकांच्यातून मूर्खपणा काढून टाक. आमेन. तुम्ही तयार आहात? कारण तो दाखले देऊन त्याच्या लोकांशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. जे गुप्त ठेवलंय ते तो प्रगट करतो त्याच्या प्रिय लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि दाखले हे एका स्टोरी मध्ये लपलेले असतात. हालेलुया. दाखले म्हणजे काय? दाखल्याचा अर्थ इंग्लिश मध्ये त्याला पॅराबल म्हटलंय. आणि पॅराबल हे एका स्टोरी मध्ये हिड केलेली गोष्ट असते, लपवलेली गोष्ट असते. आणि परमेश्वराची आत्म्याची इच्छा आहे की जे लपवले ते आपण शोधून काढायचे. हालेलुया. आणि आज आपण ते तुमच्यासाठी उलगडा करणार आहे परमेश्वर. वचन काढूया मत्तेचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 26 वचन. त्याच अध्यायामध्ये मत्ते 7 आणि 26. कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. हालेलुया. हा एक दाखला आहे जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या तोंडचे शब्द आहे. इथं देव पुन्हा एक बार नवीन करारामध्ये जशा प्रकारे तो त्या ठिकाणी डोंगरावर लोकांशी बोलत होता, आज पण तो तीच टेक्निक, तीच गोष्ट त्याच्या लोकांशी बोलण्यासाठी प्रगट करतो. आणि म्हणून त्यानं मला या ठिकाणी तुमच्यासाठी पाठवलं. हालेलुया. आणि तो आपल्याला सांगितलं, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितले, प्रभूने मला सांगितलं की माझ्या लोकांमधून, माझी लोक म्हणजे त्याची लोक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण सगळी कुणाची लेकरं आहोत? प्रभू येशूची लेकरं आहोत. आणि देवबापाची इच्छा आहे की आपल्यामध्ये मूर्खपणाचा लाव लवशेष असला नाही पाहिजे. कारण मूर्ख माणूस हा वाळूवर घर बांधण्यासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. कशावर घर बांधण्यासारखं आहे? ज्यानं आपलं घर वाळूवर बांधले, पाऊस आला, वारा आला आणि त्या घरास लागला आणि बायबल सांगते की ते घर पडले. असं तसं नाही पडलं, अगदी कोसळून पडले. प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. मला देवपणे तुमच्याकडे पाठवलंय यासाठी की आपण आपल्यामधला मूर्खपणा ओळखायचा आहे आणि आजच या फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंतच तो आपल्यामधून निघून गेला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नुसतं ऐकायचं निघून जायचं नाही. परमेश्वर लीड करणारा परमेश्वर आहे. बोला येशू मसीह की लीड करणारा म्हणजे तो आपल्याला हाताला धरून घेऊन जातो, येतो, बोलतो, निघून जातो. नो, तो जर काहीतरी बोलत आहे, पहिल्या दिवशी जानेवारीच्या जर त्याने आपल्याला काहीतरी इंटिमेशन दिलं होतं, तर आज फेब्रुवारीसाठी तो परत एकदा आपल्यातून काहीतरी निघून जावं, आपण काहीतरी शिकावं अशी त्याची इच्छा आहे. हालेलुया. आणि आज जर तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही आशीर्वादित होणार आहात. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे आणि तो निश्चित ज्या वेळेस वचन सुरू आहे तुमच्या आतमध्ये लपलेला जो मूर्खपणा आहे तो बाहेर काढणार आहे. हालेलुया. कारण माझा विश्वास आहे परमेश्वराने जर इथं पाठवले त्याच्या दासीला तर तो असंच त्याचं वचन विफल होऊन परत येणार नाही. आमेन. हालेलुया. वचन असं सांगतं की त्या ठिकाणी एक मूर्ख आहे आणि एक शहाणा आहे. दोन व्यक्ती आहेत आणि दोन व्यक्तीमध्ये एकाने आपलं घर खडकावर बांधले, एकाने आपलं घर वाळूवर बांधले. पाऊस आला, वारा आला, त्या घराला लागला, पण मूर्खाचं घर पडलेलं आहे. पण वचन असं सांगतं की कसं पडलं, त्याचं घर पडण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यानं ऐकून त्याप्रमाणे वर्तन केलेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्यानं ऐकून त्याप्रमाणे काय केलं नाही, वर्तन केलेलं नाहीये. दोन व्यक्ती आहेत. मला तुम्हाला सांगायचंय आज एक सिक्रेट म्हणजे शहाणा पण ऐकत आहे आणि मूर्ख पण ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. दोघांनी ऐकलं, सेम वचन, सेम गोष्टी, दोघं पण ऐकत आहे. दोघं पण ऐकत आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी ऐकत आहात हे तुमच्या ऐकण्याने ठरत नाही की तुम्ही शहाणे आहात का मूर्ख आहात. प्रेज द लॉर्ड. दोघे जण क्लिअर लवकर. दोघी जणी आहेत, एक शहाणी आहे, दोघी पण शहाणे आहेत. प्रेज द लॉर्ड. दोघी पण शहाणे आहेत. मी एक एक्झाम्पल देते नाही तर म्हणाली एकीला मूर्ख ठरवलं नाही. ह्या दोघी पण काय आहेत, शहाणे आहेत. पण कसं ठरणार आहे याच्यामधून की ह्याच्यापैकी एक कोणीतरी मूर्ख असेल किंवा दोघी पण शहाणे आहेत. हालेलुया. कारण दोघींनी सेम ड्रेस घातलाय. प्रेज द लॉर्ड. आणि दोघी पण सेम आहेत बऱ्यापैकी. हालेलुया. आणि दोघी पण ऐकत आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणजे ऐकण्यानी ठरत नाही की दोघी मूर्ख आहेत किंवा दोघी पण शहाणे आहेत. तर ते कसं ठरणार आहे, टाइम दिल्यानंतर, वेळ गेल्यानंतर, बसा, वेळ गेल्यानंतर ठरणार आहे की कोण मूर्ख आहे आणि कोण शहाणा आहे. प्रेज द लॉर्ड. टाइम हा एक बेस्ट रिव्हीलर आहे मूर्खाला प्रगट करण्यासाठी. हालेलुया. मूर्खपण आपल्यातून दिसून येण्यासाठी वेळ ठरवते. कारण सगळेजण ऐकत आहेत या ठिकाणी, पण वेळ ठरवे कोण मूर्ख आणि कोण शहाणा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते मी तुम्हाला काय म्हणत आहे. ऐकणं ठरवत नाही कोण मूर्ख कोण शहाणा. दुसरी गोष्ट, त्यांनी बांधकाम केलेलं आहे. दोघांनी पण घर बांधले. आपल्याला काय वाटतं, घर बांधणारा शहाणा आणि घर पडणारा मूर्ख. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, तसंच आहे ना ते. म्हणजेच काय, पण बायबल या ठिकाणी आपल्याला सांगते की बांधकाम करणाऱ्यावर पण ठरत नाही की कोण मूर्ख आणि कोण शहाणा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच काय, ऐकणं माझं ठरवत नाही मी मूर्ख आहे का शहाणी आहे. मी काहीतरी बांधलंय हे पण ठरवत नाही मूर्ख आहे का शहाणी आहे. पाऊस आला पाहिजे, वारा आला पाहिजे, वादळ सुटलं पाहिजे, त्या घराला धडकलं पाहिजे, ते ठरवतं की कोण मूर्ख आणि कोण शहाणा. हालेलुया. आपण सगळेजण आपलं जीवन रूपी घर बांधत आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण सगळेजण आपलं स्पिरिच्युअल आपण काहीतरी बिल्ड करत आहोत. हालेलुया. आपल्यामध्ये आतमध्ये जो तुमच्यामध्ये तुम्ही आहात, तुमचं स्पिरिट आहे, ते बांधकाम करण्याचं काम पवित्र आत्मा आपल्यामध्ये करत आहे. हालेलुया. 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 आणि कोण ठरवणार आहे, वेळ ठरवणार आहे की कोण मूर्ख आहे आणि कोण शहाणा आहे. आणि देव बापाची फेब्रुवारीमध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी इच्छा आहे की माझ्या लोकांच्यातून मूर्खपणा काढून टाक. कारण ज्या वेळेस ते पडतं, रिव्हील
आहे? मूर्ख आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि देव बाबाची अजिबात इच्छा नाही की आपल्यापैकी कोणीही मूर्ख असावं. शेजाऱ्याला सांग, तू मूर्ख असली नाही पाहिजे. तू मूर्ख असला नाही पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मूर्खासाठी आणि शहाण्यासाठी वेगवेगळा पाऊस नाहीये. शहाण्यासाठी वेगळा पाऊस पडतो, मूर्खासाठी वेगळा पाऊस पडतो. मूर्खासाठी वेगळा पाऊस पडल्यामुळे तो पडलाय. नाही नाही, शहाणा आणि मूर्ख दोन्हीही सेम सिच्युएशन फेस करतात. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये येणारे संकट, समस्या प्रमाण कमी जास्त असू शकेल, पण सेम पाऊस, सेम वारं, सेम पूर सगळं त्या घराला धडकलंच पाहिजे. पण ज्या वेळेस ते टिकतं, ठरतं की ही व्यक्ती कोण आहे? सुज्ञ आहे. प्रेज द लॉर्ड. काय आहे? आहे का तुमच्या जीवनात वादळ? पण मला तुम्हाला सांगू द्या की प्रभू मला सांगितलं, माझ्या लोकांच्यातून मूर्खपणा काढून टाक. पण तुम्ही आणि मी या ठिकाणी जर स्थिर आहोत, आपली मंडळी जर स्थिर आहे, आपली मंडळी जर स्टेबल आहे, तर येणाऱ्या संकटांना, समस्यांना, अडचणींना आपण अशाच प्रकारे फेस करावं सुज्ञतेने, अशी देवबापाची तुमच्या आणि माझ्याविषयी इच्छा आहे. हालेलुया. माझं जग सुज्ञ आहे. शंका आहे तुम्हाला? हालेलुया, आमेन. मी स्वतः सुज्ञ आहे म्हणा. कुठेतरी छोटा असेल आज निघून जाणार आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. कारण देवबापाची इच्छा आहे छोटं पण काहीही आपल्यामध्ये राहिलं नाही पाहिजे. मूर्ख आणि शहाण्याचं देवबापाने उदाहरण दिले. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः दाखल्यांनी बोलत आहे की मूर्ख आणि शहाण्यामधला त्यांनी डिफरन्स केलेला आहे. पाऊस वाऱ्याविषयी त्यांनी सेम त्यांच्यावरती वारांचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि त्या एक्झाम्पल मध्ये ठरतं की माझं ऐकणं मला मूर्ख ठरवत नाही, मला शहाणी ठरवत नाही. माझं बांधकाम करणं मला मूर्ख किंवा शहाणी ठरवत. एक टाइम निघून गेल्यानंतर कळेल की मी मूर्ख आहे का शहाणी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर कळायचंय की मी मूर्खाशी लग्न केले का शहाण्याशी लग्न केले, वेळ जाऊ द्या, तुम्हाला कळेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजते? माझी बायको मूर्ख आहे का शहाणी आहे कधी कळेल? लगेच वेळ आहे का? पहिल्या वर्षात? किती वर्षांत कळेल? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझा नवरा हुशार आहे, म्हणजे हुशार म्हणण्यापेक्षा सुज्ञ आहे का मूर्ख आहे कधी कळेल? वेळ गेल्यानंतर कळेल. प्रेज द लॉर्ड. 10, 12, 20 वर्ष जाऊ द्या, तुम्हाला समजेल. लगेच नाही कळणार, एका क्षणात नाही कळणार, एका वर्षात नाही कळणार, एका दिवसात नाही कळणार. पण टाइम ठरवतं. म्हणून परमेश्वराने पाऊस, वादळ, वारा हे त्याच्या नियोजनाप्रमाणे ठेवले, एक मूर्ख आणि एक शहाण्याचं वेगळीकरण करण्यासाठी. हालेलुया. तुम्हाला कळायचंय तुम्ही शहाणा चर्च जॉईन केले का? वेळ जाऊ द्या. आणि मला असं वाटतं वेळ निघून गेलीये. पुढे आपण आपल्याला समजले, आपण जर स्थिर आहोत तर हे चर्च सुज्ञ आहे. प्रेज द लॉर्ड. कुठल्याच बाबतीत गडबड करा. तुम्ही जो बिझनेस करता किंवा करणार आहे, तुम्हाला जाणून घ्यायचंय मी शहाणपणाचं काम हातामध्ये घेतलंय का मूर्खपणाचं? वेळ जाऊ द्या, वेळ द्या, वेळ द्या. तुम्हाला कळेल की मी काय करत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस एक मूर्ख पडतो तो परत उठत नाही, पण ज्यावेळेस एक शहाणा पडतो तो परत एकदा उठतो. हालेलुया. बाबा सांगतो धार्मिक 7 वेळा पडेल तरी तो पुन्हा का धार्मिक उठेल? हालेलुया. म्हणजे मी पडलोय म्हणजे मी मूर्ख आहे असं होत नाही. काही शहाणे आहेत की ते पडल्यानंतर त्यांना समजतं की मी हा मूर्खपणा इथं केला होता, तो मी परत ज्यावेळेस उभा राहिलोय तोच मूर्खपणा मी परत करणार नाही. म्हणजे मी काय झालोय, आधी शहाणा होतो, आता अजून जरा शहाणा झालो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आपली मंडळी जी सुज्ञ आहे ती अजून हुशारीकडे जाण्यासाठी परमेश्वर आज तुमच्याशी बोलत आहे. आमेन, हालेलुया. अजून सुज्ञ होण्यासाठी काहीतरी चुका आपल्याकडून घडतात आणि त्या आपण पुन्हा करू नये अशी देवबापाची इच्छा आहे. बोला येशू मसीह की जय. हालेलुया. मूर्ख हा वाळूवर आपलं घर बांधतो. कशावर बांधतो? वाळू कशी असते? खूप कण खूप कण असतात त्याच्यामध्ये आणि पुष्कळ जड असते ती वजनाने. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तसंच मूर्ख असतो. मूर्खाचे विचार तसे असतात, त्याच्याकडे इतक्या आयडिया असतात, पण त्याच्यावर तुम्ही काहीच बांधू शकत नाही. हालेलुया. त्याच्यावर बसा, इतकं बोलल डोकं दुखल, पण त्याचं तोंड बंद होत नाही, पण त्याच्यावर तुम्ही काही बांधू शकत नाही. ठरवून जातं की तो कोण आहे. हालेलुया. शहाणा कसा असतो?
खडकावर बांधणाऱ्या माणसाचं तोंड त्याच्याजवळ बसा, 1-2 मिनिटं बसला ना तुम्हाला समजेल मला काहीतरी प्रगती मिळाल्यासारखं वाटते, माझ्यासाठी काहीतरी इंट्युएशन मिळाल्यासारखं वाटते, माझ्यासाठी काहीतरी पुढे जाण्याचा मार्ग. पण मूर्खाचं घर पडण्याचं कारण तो वाळूवर बांधतो. त्याचे विचार करण्याची जी पद्धत आहे ना ती भयानक डेंजर असते. इतक्या गोष्टी त्याच्या मनामध्ये असतात, इतक्या गोष्टी त्याच्या हृदयामध्ये असतात. त्याला असं वाटतं की मी काय बोलू, कुणाला सांगू, कुणाजवळ माझं मन प्रगट करू. बायबल आपल्याला सांगतं की मूर्खाला आपल्या मनात जे काय आहे ते प्रगट करण्यात आनंद वाटतो. हालेलुया. पण शहाणा आवरून धरतो. प्रेज द लॉर्ड. सुज्ञ काय करतो, आपले विचार आवरून धरतो. कुठं बोलायचं, कधी बोलायचं त्याला समजतं. म्हणून बायबल आपल्याला सांगते ऐकल्याने तुम्ही मूर्ख किंवा शहाणे ठरत नाही, तुम्ही बांधकाम केल्याने तुम्ही शहाणे किंवा मूर्ख ठरत नाही. वेळ सांगेल की कोण मूर्ख आणि कोण शहाणा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं मी म्हटलं की मूर्खाचे विचार ठरवतात. हे शहाणा आणि मूर्ख आपल्याला ठरण्यासाठी एक गोष्ट लागते ती म्हणजे आपले विचार. प्रेज द लॉर्ड. कुठल्या दिशेने आपले विचार जातात, आपण एका गोष्टीविषयी काय विचार करतो ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून वेळ सांगेल की कोण मूर्ख आणि कोण शहाणा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ती वेळ आली की आपल्यामध्ये देव कशा पद्धतीचं काम करत आहे आणि मूर्खपणा आपला काढून टाकून आपल्याला सुज्ञानाकडे घेऊन जात आहे. रेडी. हालेलुया. वचन काढे. उपदेशकाचं पुस्तक 10वा अध्याय 1 वचन. उपदेशक 10 पहिलं वचन. गंधाच्या तेलास मरून पडलेल्या माशामुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्प मात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा यावर असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी वचन आपल्याला सांगते मूर्खपणाच्या गोष्टीविषयी आपल्याला प्रभू परमेश्वराने एक सुगंधमय जीवन दिले त्याच्या अभिषेकाद्वारे. आहे का? प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी जे सुगंधमय आहे त्याला अभिषेक म्हटलेला आहे. आणि ती जी माशी आहे, ज्या माशीमुळे ते तेल घाण झालेले, ते दुसरं तिसरं काय नसून आपला छोटासा केलेला देवामध्ये, विचारांमध्ये, निर्णयांमध्ये, जीवनामध्ये त्या गोष्टी म्हणजे तो मूर्खपणा आहे. हालेलुया. छोटीशी माशी गंधाच्या तेलाला नासवते आणि बायबल सांगतं की जे गंधाचं तेल आहे त्याला सुवास येण्याचा सोडून त्याला दुर्गंधी येते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनाला परमेश्वरानं ब्लेस केले, आपल्या जीवनाला पवित्र आत्म्याद्वारे सुगंधमय केले, आपल्या जीवनाला वचनाद्वारे प्रभूनं एक फ्रेग्रन्स दिलाय, आपल्या जीवनाला ख्रिस्तानं त्याच्या आशीर्वादानं एक फ्रेग्रन्स दिलाय. पण एक छोटीशी माशी म्हणजे छोटासा मूर्खपणा माझ्या जीवनामध्ये माझं तेल खराब करणार. हालेलुया. कॉकरोच नव्हता पडला, छोटीशी माशी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला तुम्हाला सांगते मूर्ख मनुष्य कधीच मोठ्या चुका करत नाही, कधीच नाही. तो मोठ्या चुका करत नाही, त्याच्याकडून एक छोटीशी चूक होते आणि ती छोटीशी माशी आपल्या सगळ्यांचं तेल खराब करू शकते. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे की ती माशी आपल्याला काय करायचे, काढून टाकायचे. कारण हे सगळ्यांसाठी नाहीये बरं का. ते तेलातली माशी काढून टाकलं. बायबल सांगते या ठिकाणी की अक्कल व प्रतिष्ठा यावर बसतो. प्रेज द लॉर्ड. तो मूर्खपणा जो अल्पमात्र पगडा आहे तो अक्कल आणि प्रतिष्ठा यावर बसतो. म्हणजे जर तुम्हाला आणि मला जर बुद्धीनं आणि प्रतिष्ठा मिळवायची आहे, हॅलो, हालेलुया, कुठं जायचं आपल्याला, महिमेतून महिमेकडे जर जायचं आहे तर ती छोटीशी चूक सुद्धा देवाला मान्य नाहीये. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो मी परफेक्ट आहे म्हणून तुम्ही परफेक्ट असा, तो म्हणतो मी पूर्ण आहे म्हणून तुम्ही पूर्ण असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे छोटीशी माशी आपलं तेल खराब करू शकतो आणि आपल्याला समजत पण नाही, पण देव आज आपल्याला सांगत आहे की त्या माशीला आपल्याला बाहेर काढायचं. पण मग तुम्हाला सांगू द्या की जसं मी सुरुवातीला म्हटले की मूर्ख विचार कसा करतो. माझं तेल खराब झालंय, पहिली गोष्ट हे मला कळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला काय कळलं पाहिजे, माझं अनॉइंटिंग मध्ये मला काहीतरी फरक जाणवतोय. मला माझ्या शरीरामध्ये देवबाणीचं दिलेलं ब्लेसिंग आहे, जे अभिषेक आहे, जो पवित्र आत्मा आहे, त्याच्यामध्ये मला काहीतरी गडबडी जाणवती, मला त्याच्यामध्ये सुधारणा केली
पाहिजे ह्या गोष्टीचा विचार सुज्ञ करतो. पण मूर्ख काय करतो? बायबल सांगते की मूर्ख ज्ञानाचा फन्ना उडवतो. हालेलुया. तो विचार काय करतो? माशी पडली, चला पास्टरकडे नेऊया भांड आणि प्रार्थना करूया, तेल सोबत नाही. प्रोफेसी करूया, येशूच्या नावात माशी बाहेर ये. हॅलो, प्रेज द लॉर्ड. समजते मी काय सांगत आहे? नाही तर पण सुज्ञ काय विचार करेल की माशी आली होती, कुठला दरवाजा उघडा ठेवला होता मी, ही आत घुसण्याचं कारण काय? हिला मी तर जागा दिली होती का? हिचं झाकण उघडं होतं का कुठं? हा सुज्ञाचा विचार आहे. पण मूर्ख काय करत आहे? त्याला काय होतंय? माशी तर काढून टाकलं तरी ते तेल खराबच राहणार आहे. तुम्हाला आणि मला माशी काढून टाकायची आहे. त्याच्याद्वारे परमेश्वर आपल्याला जे रिफिल करतो रोज आणि दर संडेला, ते तेल आपलं नवीनीकरण करण्याचा प्लॅनिंग मध्ये नेहमी परमेश्वर असतो. कारण त्याला अभिषेकाशिवाय आपल्या जीवनामध्ये महत्वाचं असं काही वाटत नाही. कारण त्यानं तुम्हाला आणि मला अभिषेक यासाठी देऊन ठेवलाय की आपण येणाऱ्या समस्या, अडचणी, आपल्या जीवनामध्ये येणारे प्रॉब्लेम्स आपल्याद्वारे, त्या अभिषेकाद्वारे नाश केले जातात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ते तेल खूप महत्वाचं आहे आणि त्याची इच्छा आहे की आपण त्या तेलाविषयी खूप आविष्य असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपले विचार कसे? मूर्ख विचार कसा करतो? त्याच्याकडे खूप प्लॅनिंग असतात. मी जसं तुम्हाला सुरुवातीला म्हणतो, खूप आयडियाज असतात, पण काही सॉलिड त्याच्यावरती काही नसतं. त्या आयडियांवर तुम्ही काहीच बांधू नाही शकत. पण जो सुज्ञ आहे तो खडकावर बांधल्यामुळे त्याच्याकडे जरी आयडिया नसती तरी पण तो ज्या कामामध्ये हात घालतो, बायबल सांगतं ते यशस्वी होतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणजेच काय? माझी आयडिया काम नाही करत, माझा देवावरचा विश्वास काम करतो. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया. प्रभू आज आपल्याला काहीतरी शिकवत आहे. त्याची इच्छा आहे की ती माशी आजच तुम्ही ओळखणार आहे आणि ती माशी आजच आपण आपल्या जीवनातून, आपल्या फॅमिलीमधून आणि आपल्या मंडळीतून पण काढून टाकणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्याने काय होईल? मी मूर्खपणाच्या पगड्यातून बाहेर येईल. कारण मला प्रतिष्ठेतून, अकलेकडून प्रतिष्ठेमध्ये जायचंय. जर तुम्ही त्या गोष्टीसाठी निवडलेले असाल तर तुम्ही सतत अवेअर असणार बरं त्या अभिषेकाच्या तेलाविषयी. मला हे बोलायचं नाहीये, मला त्या ठिकाणी जायचं नाहीये, मला अशा प्रकारे फन्ना उडवायचा नाहीये. बायबल असं सांगते त्याचं घर का पडलं माहितीये? त्यानं ऐकलं. सुज्ञाने पण ऐकलं, मूर्खाने पण ऐकलं, पण त्यानं जे ऐकलं तशा पद्धतीने वर्तन केलेलं नाहीये. हालेलुया. मूर्ख काय म्हणतो माहितीये? ज्यावेळेस ते येतो, हे माझ्यासाठी नव्हतं. नेहमी मूर्खाचे तेच विचार असतात. मूर्ख ओळखायचा, त्याला विचारायचं. तो म्हणतो हे वचन माझ्यासाठी नाहीये. तुम्ही तो ज्ञानाच्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून शांतपणे ऐकून घेतो आणि शेवटी जे त्याच्या मनात आहे ना तेच करतो, तो व्यक्ती मूर्ख ठरतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एखादं इंटिमेशन तुम्ही जर प्रभूकडून ऐकलंय तर तुम्हाला आणि मला ते त्याच्या पुढे नेऊन त्यासाठी प्रार्थना करून त्याला देवबापाला त्याचं फळ केलं तर आपण सुज्ञ ठरतो त्याच्या नजरेमध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण त्याच्याकडून येणारं वचन ऐकतो पूर्ण लक्ष केंद्रित करून आपण जर म्हणतो हे माझ्यासाठी आहे, हे मला नाही सांगणार, हे मी नाही करणार, माझ्याकडून हे होणार नाही, काय बोलायचं ते बोलू दे, मी बाहेर गेल्यावर मी आणि मी, तो व्यक्ती मूर्ख ठरतो देवबापाच्या नजरेमध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तो मूर्खपणा काय आहे? छोटीशी माशी आहे बरं का. मी परत एकदा सांगते, मूर्ख मोठ्या चुका करत नाही. मूर्ख छोटीशी चूक करतो आणि ती चूक त्याला त्याचं सगळं जीवन खराब करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजते का मी काय बोलत आहे? छोट्या गोष्टी तो इग्नोर करतो, चांगल्या गोष्टी तो पोस्टपोन करतो. प्रेज द लॉर्ड. काय करतो तो? छोट्या गोष्टी इग्नोर करतो. जे शहाणपणाचं बोल आहे त्याला तो डायरेक्ट नाकारतो. डायरेक्ट ऐकून घेतो बरं का. हालेलुया. काय करतो तो? ऐकून घेतो, पण तो कृतीमध्ये ते कधीच आणत नाही. आणि त्याच्यामुळे इग्नोरन्स केल्यामुळे वचन असेल, इंटिमेशन असेल, वॉर्निंग असेल, शिस्त असेल, करेक्शन असेल, ज्या वेळेस तो ते स्वीकारत नाही त्याचं डायरेक्शन बिघडतं आणि पाऊस, वारा, थंडी हे सगळं ठरवतं की तो कोण आहे? मूर्ख आहे. पण परमेश्वर आज आपल्याला सुज्ञ बनवून शिकवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मूर्खासाठी एक वचन आहे बायबलमध्ये,
वचन काढूया. नीतिसूत्र याचा 22 अध्याय 15 वचन. नीतिसूत्र 22:15. काय लिहिले? बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, शासन वेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते. हालेलुया. म्हणजेच मूर्खाला काय पाहिजे माहितीये? मूर्खासाठी प्रार्थना करायची नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मूर्ख कधीही प्रार्थनेनं बदलत नाही. शेजाऱ्याला सांगा, त्याला करेक्शनची गरज आहे. हालेलुया. त्याला जर डायरेक्शन पाहिजे तर त्याला करेक्शन पाहिजे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? बायबल सांगते या ठिकाणी की बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, शासन वेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते. शासन वेत्र म्हणजे देव बाबाकडून येणारी शिक्षा, देवाकडून येणारं शासन, ती मूर्खता त्याच्यापासून दूर करते. हालेलुया. आज एक वचन काढूया त्याच नीतिसूत्राचं 26 अध्याय आणि 3रं वचन आपल्याला सांगतं त्याच्यासाठी सोल्युशन काय आहे. म्हणजे प्रभू आपल्यासाठी काय करतो त्या मूर्खासाठी. त्या ठिकाणी वचन लिहिलंय, घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम आणि मूर्खाच्या पाठीला बडगा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर ऐकून 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 सुधरत नाहीये, आपल्या मनचंच करतो तर हालेलुया. बायबल काय सांगते या ठिकाणी? गाढवाला लगाम, घोड्याला चाबूक. जर तुम्हाला घोडा एका दिशेने वळवायचा आहे तर त्याच्यासाठी चाबूक आहे आणि गाढवासाठी लगाम आहे. गाढवाला आपण त्या डोंकीला अनॉइंट नाही करू शकत. हालेलुया. मूर्खाला अनॉइंट असं कुठलं जगात अनॉइंटिंग नाहीये जे मूर्खाला सुधारू शकतं. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय सांगत आहे? गाढवाला लगाम घालण्यासाठी म्हणून येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये गाढवावर बसला होता. हालेलुया. बसला होता का गाढवीच्या शिंगरूवर? प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून म्हणायचं मी देव बाबा तुझं छोटंसं गाढव आहे. हालेलुया. माझ्यावर बस. पण मूर्खाच्या पाठीला मूर्खाच्या पाठी कशासाठी आहे? बडगा. प्रेज द लॉर्ड. आणि देव आज आपल्याला त्या काठीपासून आवरू इच्छितो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का मूर्खपणाविषयी सांगता सिस्टर? देव इतका काही नाही टेन्शन घेत. जसं मी तुम्हाला म्हटलं की मूर्ख असा विचार करतो, त्याला काय होतंय? अहो असं केलं तर असं होईल. त्याला काय नाही होत, चालतं सगळं, चालू दे, काय नाही. अहो मास्टरला काय नाही चालते. अहो काय नाही होत, टेन्शन घेऊन. आणि बायको काय नाही, तिला तर अजिबात काय चालत नाही. नवरा काय फरक पडते त्याच्या. हा गोष्टीचा विचार मूर्खाचा विचार अशा असतात. शेजारी सांग, मूर्खाचे विचार अशा असतात. कशाविषयी त्याला फरक पडत नाही. तो व्यक्ती मूर्ख आहे आपल्याला समजतं. हालेलुया. लगेच नाही कळत, काळ आल्यावर समजणार आहे तुम्हाला तो मूर्ख आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं ब्रदर मगाशी इथे येऊन साक्ष सांगून म्हणाले की लेकरांविषयी काय आहे? देव बाप्पाच्या मनामध्ये प्रेम आहे, पण लगेच भारावून जाऊ नका. काय म्हणाल ते? जितकं अनॉइंटिंग तुमचं वाढतं, मूर्खपणा तुम्हाला अट्रॅक्ट होतो. मी नाही सांगत, बायबल सांगते. आपण वाचलं उद्देशकाच्या पुस्तकामध्ये की गंधाच्या तेलामध्ये मरून पडलेली माशी, म्हणजे तेल जे आहे ते मूर्खपणाला अट्रॅक्ट करतं. म्हणून शुद्धता वापरायची. ज्या वेळेस पण मी वाढते पवित्र आत्म्यामध्ये, अभिषेकामध्ये, माझ्या हातून मूर्खपणा घडण्याचे 101% चान्सेस असतात. तुम्ही आणि मी शुद्ध असलं पाहिजे. मी आता अभिषेकामध्ये वाढत आहे, मी पवित्र आत्म्यामध्ये वाढत आहे. मला भारावून जायचं नाहीये, मला शुद्धतेने वर्तन करायचंय. कारण माझं तुम्ही जर एक तेलामध्ये कापूस बुडवला आणि एका दिशेने ठेवला तर त्याला 100% मुंग्या लागतं. हालेलुया. तेव्हा काय सांगितलं होतं तिथं तेल ठेवलंय जा म्हणून? नाही. तेल आहे, अट्रॅक्ट करतं. तसं तुम्ही जितका अनॉइंटिंग मध्ये वाढता, मूर्खपणा तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी तुमच्या जवळ येण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. तुम्हाला ओळखायचाय तो मूर्खपणा आणि आपल्यामधून तो काढून टाकायचाय. भारावून जायचं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शेजारी सांग, भारावून जाऊ नको. अभिषेकात वाढत आहे, जमिनीवर राहा. गेल्या 4 वर्षात ते झालं. अभिषेकात वाढत असल्यामुळे आकाशात भुर्र दिशेने गेली आणि सगळी मूर्ख ठरली, पण चर्च आपला अजून पण उभा आहे. बोलो येशू मसीह की हालेलुया. आत्म्यात वाढत
घुंगुंग करायला चालू करेल. तू जर तिला स्थान दिलंस, तू जर सगळ्या गोष्टी लाईटली घेतल्यास, तू जर तुझे निर्णय नियम जर पोस्टपोन केलेस, तर मूर्खपणा आपल्याला चिटकून राहतो. आणि मी पुढच्या वेळेस मात्र तुम्हाला सांगणार आहे की मूर्खपणा केल्यानं आपल्या जीवनामध्ये किती गंभीर परिणाम त्याचे होऊ शकतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मूर्खपणाविषयी आपण इतकं का बोलतो? वचन काढूया, मार्काचं पुस्तक 7वा अध्याय. मार्क 7. मार्काचं पुस्तक 7वा अध्याय 20वा वचन. इकडे बघायचं. 7वा अध्याय 20वा वचन. आणखी तो म्हणाला, जे मनुष्याच्या अंतःकरणातून बाहेर पडते ते मनुष्यास अशुद्ध करते, कारण आतून म्हणजे अंतःकरणातून वाईट विचार बाहेर पडतात. जार कर्म, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, वाईट, कपट, असभ्यता, मत्सर, शिवीगाळ, अहंकार आणि मोठ्यानं. हालेलुया. सिस्टर, मूर्खपणाविषयी काय सांगता? इतकं काय त्याला महत्व द्यायचं? मी मूर्खच आहे आणि देवाला मूर्ख खूप आवडतो? नाही. तुला जर प्रतिष्ठेतून महिमेकडे जायचंय तर छोटीशी मूर्खता सुद्धा तुला आलेली चालणार नाही. प्रभू चालवू देत नाही. बायबल सांगते या ठिकाणी. तू म्हणाल मी व्यभिचारी नाही आहे, पण तू मूर्ख असलास तर? मी शिवीगाळ नाही करत, मी असभ्य नाही वागत. हालेलुया. त्या ठिकाणी लिहिले दुष्टता, अजून काय काय? कुठे गेलं वचन? व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, चोरी, खून, लोभ, सगळ्या गोष्टी. मत्सर, शिवीगाळ, अहंकार आणि मूर्खपणा. म्हणजे मी जर व्यभिचारी नाहीये, पण जर मी मूर्ख आहे, तर मी त्याच लाईनीमध्ये परमेश्वर माझ्याकडे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी अजिबात शिवी देत नाही, सिस्टर, तोंडातून सुद्धा येत नाही. चांगली गोष्ट आहे, व्हेरी गुड. प्रभूला तेच हवंय तुझ्याकडून. तू सभ्येस, देवाला तेच हवंय, पण तू मूर्ख असलास तर? म्हणून आज देव आपल्याला काहीतरी शिकवत आहे. हालेलुया. आपल्यामधून ती गोष्ट बाहेर काढून टाकावी अशी त्याची इच्छा आहे. कारण मूर्खपणाला आपण सगळेच खूप लाईटली घेतो. आपल्याला वाटतं त्याला काय होत, देव माझा सोबतीय, माझ्या सोबत चालतोय आणि सगळं बाजूला करेल. नाही. तू ज्यावेळेस तुझं घर पडेल, सगळं जमीन दोस्त होईल, तुझं जीवन संपेल, तू नरकाच्या दिशेने जाशील, त्यावेळेस तुला कोण वाचवणार? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल माझा नवरा व्यभिचारी नाहीये, पण जर तू मूर्ख असेल तर बायबल सांगतं सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, मूर्खाचा सोबती नाश पावतो. हालेलुया. जर खरंच तो मूर्ख असेल ना, तर येशू रॅप्चर होईपर्यंत तुझं जीवन दुःख आणि क्लेशामध्ये असणार आहे. बरं का, आज मी खूप लोकांना, बहिणींना ओळखते, त्यांचं जीवन दुःखामध्ये, प्रॉब्लेम मध्ये, परिस्थिती सेम आहे, सगळं सेम आहे, कारण नवरा मूर्ख आहे. हालेलुया. मी काही भावांना ओळखते, खूप आशीर्वादित, अभिषेकात वाढत आहे, प्रार्थनेत वाढत आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, पण बायको मूर्ख असल्या कारणाने आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणजे मूर्खता महत्वाची आहे का समजून घेण्यासाठी? प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने मूर्खतेविषयी इतकं का बोलले? कारण तो मूर्खता पण या सगळ्या कॅटेगरीमध्ये गणत आहे. आणि देवबापाची आज तुमच्याही माझ्याकडून अपेक्षा आहे, तू व्यभिचारी नाहीयेस, व्हेरी गुड. तू लोभ धरत नाहीस, खूप छान. तुझ्यामध्ये वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिवीगाळ, अहंकार आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी नाहीये, जे सगळं अंतःकरणातून, हृदयातून बाहेर येतं. पण ही मूर्खता पण कुठून बाहेर येते? बाहेर सांगते आपल्याला कुठून बाहेर येते? आणखी तो म्हणाला, जे मनुष्याच्या आतून बाहेर पडते. हालेलुया. कुठून बाहेर पडते? मूर्खता कुठे आहे? आतमध्ये आहे. हालेलुया. शेजारी सांग, तुझ्यामध्ये ती मूर्खता आहे जी तुझ्या आई वडिलांकडून आलेली आहे. सांगा ना. वाचा, परत एकदा वाचूया आपण. प्रोव्हर्ब्स, नीतिसूत्र 22:15. म्हणून तर लेकरं आई वडिलांसारखंच वागतात ना, वागतात की नाही? स्वतःचं परीक्षण केलंय तुम्ही कधी की माझ्यामध्ये माझ्या आईसारखं थोडासा
आहे. ती आला तिला अशी बडबड बडबड करायची सवय, एकटी बसली की. आणि मी पण कधीतरी एकटी बसली की बडबड बडबड करते. तो स्वभाव तुमच्या आई किंवा वडिलांकडून आलेला आहे आणि तो मूर्खपणा आहे. हॅलो, वाचा काय नव्हे त्या ठिकाणी 22. बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते. बालकाच्या हृदयात कुठून आली? कुठून आली? सांगा, तुझ्या आई वडिलांकडून आली. आणि शासन वेद्र काय लिहिले त्या वचन? शासन वेद्र त्याच्यापासून तिला घालवून देते. हालेलुया. आज परमेश्वराची काठी आपल्यावर पडत आहे, त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या दाखल्यांच्या उलगड्याद्वारे, आणि तो आपल्याला सुधारत आहे. तो करेक्शन घेऊन आपल्या जवळ आलेला आहे. तो त्या मूर्खतेचं महत्व किती महान आहे ते आज आपल्याला समजून सांगत आहे. आजपर्यंत मी वचन ऐकली, त्याला बाजूला केली. आजपर्यंत मी वचन ऐकायची पण टाळली. आजपर्यंत मी मूर्खासारखाच विचार करत होतो. हालेलुया. पण आज परमेश्वर माझ्याशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि मला असं वाटतं तुम्ही आशीर्वादित होते. हालेलुया, हालेलुया. मूर्खासाठी प्रार्थना करायची का? काय करायचं? त्याला करेक्शन पाहिजे, शेजारी सांगा. आणि मूर्ख कधीच करेक्शन स्वीकारत नाही, ते पण सांगा. कधीच नाही स्वीकारत, कधीच नाही. ते नुसतं तोंडाने म्हणतात, आमचं काही चुकलं ना आम्हाला सांगा. पण ज्यावेळेस वेळ येते त्याला सांगायला जावा, त्याची शिंग उभे राहतात. मला सांगताय, मला गरज आहे का कोणाची? मला कोणाची गरज नाही. पवित्र आत्मा माझ्याकडे आहे. जोपर्यंत तो सांगत, तो कसा सांगेल? हालेलुया. तुझ्यामध्ये ती जखडलेली आहे. कशी आहे? जखडलेली आहे. तू पवित्र आत्माच आहे जो त्याच्यापासून तुला बाहेर काढू इच्छितोय. आणि म्हणून आपण स्वतःला समर्पित करून म्हणायचंय, प्रभू मी मूर्ख आहे. हालेलुया. मी काय आहे? मी मूर्ख आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची मूर्खता आपली मूर्खता वेगळी, त्याच्याविषयी मी परत सांगणार आहे. नाहीतर आपण इतके मूर्ख आहोत, खरं सांगते मी, इतके मूर्ख आहोत की देवाची मूर्खता आणि आपण देवाने मूर्खाला निवडलं आणि मूर्खाला निवडलं सगळं बाजार मांडलाय सगळ्या जगात लोकांनी. हालेलुया. पण आज परमेश्वर आपल्याशी बोलत आहे आणि तो आपल्याला सुधारते. तुमच्या तेलामध्ये पडलेली माशी आजच कदाचित ते डेड रिलेशन असतील, कदाचित ते डेड फ्रेंड्स असतील, कदाचित ते डेड फॅमिली असेल, काही असू शकतं. तुम्हाला ती आजच ओळखायची आहे आणि बाहेर काढायची आहे. म्हणजेच तुम्ही त्यासाठी प्रार्थना करू शकाल. हालेलुया. जर मला समजलंच नाही की मूर्खपणा नेमका माझ्या हातून घडलाय काय, मी असे काय निर्णय घेतले, कुठल्या परिस्थितीमध्ये, आपण सगळ्या गोष्टी परिस्थितीवर लागतो आणि म्हणतो परिस्थितीमुळे मला तो निर्णय घ्यावा लागला. नाही, तुम्ही परिस्थितीमुळे निर्णय नाही घेतलेला, तुम्ही मूर्खपणामुळे निर्णय घेतलेला आहे. हालेलुया. पण आज परमेश्वर आपल्याला लाईन अप करून म्हणत आहे की मी तुला परत एकदा एक सुज्ञाच्या वाटेने घेऊन जाणार आहे. हालेलुया. याचं सोल्युशन काय? सुज्ञाची सोबत धर. शेजारचा सुज्ञाची सोबत धर म्हणजे शुद्ध होशील. हालेलुया. बाहेर नाही शोधायची सुज्ञासोबत, चर्च मध्ये शोधायची. प्रेज द लॉर्ड. आहे का कोणी सुज्ञ? हॅलो. हालेलुया. म्हणजे काय होशील? आणि मूर्खाचा सोबती नाश पावतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून मूर्खाच्या सोबती राहायचं नाही, त्याचं बघायचं. मलाच कळत नाही मूर्ख कोण, शहाणा कोण, त्याच्यामुळे मी पण त्याच्या जुंडीत आहे, त्याच्याच लाईनीत आहे, त्याच्याबरोबरच फिरतो, त्याच्याबरोबरच खातो, त्याच्याबरोबरच मजा पण करतो. आणि ज्यावेळेस सगळं समजतं, माझी लाईफ ढासळायला येते, त्यावेळेस मला कळतं मी मूर्खाबरोबर होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मूर्खाविषयी देव परत एकदा सांगते खूप आवेशी आहे. वचन काढू आपण एक त्याच ह्याच्यामध्ये संदर्भामध्ये जे गांभीर्य आहे ते आपण आधी समजून घेऊया, मग मूर्खाविषयी आपण काय म्हणू. हालेलुया. स्तोत्र संहिता 38:5. स्तोत्र 38:5. 38:5 वाचा. माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे माझ्या जखमा संसर्यजन्य आणि दुर्गंधित झाल्या आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जरा अवघड भाषांतर आहे, मी सोपं वाचते. माझ्या मूर्खपणामुळे माझ्या जखमा सडून त्यास दुर्गंधी सुटली. प्रेज द लॉर्ड. माझ्या जखमा सडतात कशाने? माझं जीवन चिघळतं कशाने? माझं जीवन कॉम्प्लिकेटेड कशाने होतं? माझं जीवन इतकं त्रासदायक का होतं? प्रार्थना करून पण, चर्चला जाऊन पण, उपवास करून पण काहीही जमत नाही. त्याचं कारण आहे ते सगळं सडलंय. आणि मग लोक म्हणतात तुमचा देव कुठे? त्याचं कारण आहे
माझी मूर्खपणा आहे. माझा कशामुळे? माझ्या, आपण म्हणतो माझ्या चर्चला जाणे नाही, माझ्या पास्टरमुळे नाही रे, तुझ्या मूर्खपणा. शेजाऱ्याला सांग, तुझ्या मूर्खपणामुळे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणते स्तोत्रकर्ता? माझ्या मूर्खपणामुळे माझ्या जखमा सडून त्याच्यामध्ये काय सुटलीये? दुर्गंधी सुटली. तुम्हाला वाटतंय माझं जीवन ब्लेस व्हावं? मला, मी व्यभिचारी नाहीये, मी लोभी नाहीये, मी खूप प्रेमळ आहे. प्रीती म्हणजे माझ्यातून उफाळून राहते. शब्द म्हणजे सौम्यतेचे फुलं पडतात पटा 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 पटा, चांगली गोष्ट आहे. पण जर मी मूर्ख असेल तर देवाला नाही पाहिजे तुमची मूर्खता. तुमचा आवाज कसा पण चालेल, त्याला तो मॅनेज करेल, पण ती मॅनेजमेंट तो बघून घे. अंतःकरणामध्ये काम. पण जर मूर्ख असेल तर आज प्रभू आपल्याला सांगत आहे, तुला शहाणं व्हायचंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो दाखल्याने तोंड देऊन लोकांशी बोलू लागला. बायबल आपल्याला अजून एक मूर्ख दाखवतो. वचन काढूया लुकास पुस्तक 12 अध्याय. प्रभू आपल्याला मूर्खतेतून सुज्ञतेकडे घेऊन चाललाय. आमेन. या वर्षामध्ये, वर्षाच्या शेवटापर्यंत आपलं चर्च एक सुज्ञ चर्च असणार आहे. हालेलुया. आपली फॅमिली एक सुज्ञ फॅमिली असणार आहे आणि आपण वैयक्तिकरित्या एक सुज्ञ व्यक्ती असणार आहोत. बोला येशू मसीह की. हा माझा विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. जर प्रभूने पाठवलंय माझ्या लोकांना मूर्खतेतून बाहेर काढ, तर आज मी ते काम केल्याशिवाय जाणार नाही. हालेलुया, हालेलुया. मूर्खाचे काही गुण आपण पाहणार आहे आणि मग पुढच्या वेळेस आपण सुज्ञतेकडे जाणार. लुकास पुस्तक 12 अध्याय 16 वचन. 12:16. लूक 12:16. त्याने त्यास एक दाखला सांगितला. हालेलुया. परत एकदा. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले, तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवला आहे, विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मोठ्याने, अरे हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी दररोज संचय करतो व देव विषयी बाबतीत धनवान नाही, तो असाच आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी नाही मूर्ख म्हणत. कोण म्हणत आहे? म्हणा ना, येशू म्हणतो. प्रेज द लॉर्ड. त्याचं घर पडलं त्याला पण मी नाही मूर्ख म्हणणार. पडू दे, पडलं तर चांगली गोष्ट आहे, देव तुला परत उभं. पण त्या पडणाऱ्याला देव काय म्हणतो? अरे मूर्खा. या ठिकाणी धनवान व्यक्ती आहे. कोण आहे? हालेलुया. तुम्ही आणि मी धनवान आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि व्हायला चाललोय बरीचशी लोक. हालेलुया. पण आपल्याला, मी तुम्हाला मूर्खता काढून टाकण्यासाठी धनवान होण्या अगोदर प्रभू आपल्याला काहीतरी इंटिमेशन देणार आहे, ते आपण ऐकून घेणार आहोत. बोलो येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. हा श्रीमंत व्यक्ती याला देवात मूर्ख म्हणण्याचं काय कारण? श्रीमंती काय वाईट आहे? श्रीमंती असणं मूर्ख आहे? नाही. श्रीमंत, बायबल सांगते, सुज्ञाच्या घरामध्ये मौल्यवान वस्तूंचा साठा असतो. हालेलुया. कोणाच्या घरात? सुज्ञाच्या घरात काय असतो? मौल्यवान वस्तूंचा साठा असतो. पण मूर्ख फन्ना उडवतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय? मी श्रीमंत असणं, प्रभू मला त्या बाबतीत मूर्ख म्हणत नाहीये. तर तो आपल्याला या ठिकाणी मूर्ख गोष्टी का म्हणत आहे, त्या गोष्टीविषयी आपण 5 गोष्टी पाहणार आहोत. पहिली म्हणजे हा जो मूर्ख आहे तो देणारा नव्हता, म्हणून देव त्याला मूर्ख म्हणतो. प्रेज द लॉर्ड. काय सांगते वचन या ठिकाणी? त्याने त्याच म्हटले, आपल्या मनात असा विचार केला. 17 वचन. त्याने आपल्या मनात असा विचार केला, मूर्ख असाच विचार करतो, मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही. त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून पाडीन, मी तेथे आपले सर्व धान्य व माल साठवीन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मूर्खाचा विचार असा असतो की तो देवाला देण्याच्या ऐवजी स्वतःसाठी काय करतो? त्याचा साठा करतो. प्रेज द लॉर्ड. इतका श्रीमंत व्यक्ती जर त्याच्याकडे इतकं सगळं होतं, इतकं सगळं आहे, तर त्यानं जे बाकीचं राहिलेलं आहे ते देवाला देण्याचा विचार करायला पाहिजे. हालेलुया. देव त्याला मूर्ख का मिळाला त्याच्याविषयी आपण पाहतो. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूची येणाऱ्या वर्षामध्ये आपल्यासाठी इच्छा आहे की आपण मूर्ख असू नये. शेतकऱ्याला सांग, मूर्ख कधीच देत नाही.
देत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो नेहमी कोठारे मोठे करण्याच्या प्लॅनिंग मध्ये असतो. माझा बिझनेस वाढलाय, मोठं करायचा, अजून एक जागा, अजून एक, अजून एक, अजून एक. देव म्हणतो छान, तू श्रीमंत होतेस. पण देव त्याला मूर्ख म्हणण्याचं कारण त्यानं दिलेलं नाही. हालेलुया, प्रेज. तुमचा बिझनेस वाढतोय का? व्हेरी गुड. तुमचा इन्कम वाढतोय का? हालेलुया, प्रभू आनंदित आहे. पण तू देत नाहीस का? देव मूर्ख म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वर्षभर मी दिलेलं नाही. एक ख्रिसमस येतो, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस सगळ्यांबरोबर तेवढीच रक्कम मूर्ख देतो. पण शुद्ध माणूस, उदार अंत करणारे परमेश्वराच्या राज्यामध्ये देतो. हालेलुया. एवढं काम झालं. किती काम झालं आपल्या चर्चमध्ये दिसतंय तुम्हाला? या मशनी सकट एंड केला तर लाख रुपये या 6 महिन्यात खर्च केले. प्रेज द लॉर्ड. मला वाईट वाटतं, म्हणून प्रभू मला पाठवले की माझ्या लोकांच्यातून मूर्खपणा काढून टाक. हालेलुया. मूर्ख कधीच देत नाही. शेजाऱ्याला सांगा शानी हो. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने आपल्याला असं निर्माण केलंय की आपण द्यायचंय आणि घ्यायचंय. बरोबर आहे का? श्वास धरून धरा, नाक दाबा, दाबा की हॅलो. अजिबात सोडायचं नाही, अजिबात सोडायचं नाही. काय होईल? जीव जाईल ना. तसंच तुम्हाला देवाने जेवढं दिलंय ना, तुम्ही जर देत नाहीये ना, असंच गुदमरून मराल. त्यालाच मूर्ख म्हणतात. शेजारचा मागता द्यायची, न मागता दिशी. कारण तू मूर्ख आहेस हे आता मला समजलं. हालेलुया. कसं बनवलं प्रभूने आपल्याला? खायचो खायचो खायचो, इतकं खायचो, 3 टाइम खायचो, 4 टाइम खायचो, आणि 4 दिवस जायचंच नाही. हॅलो, हसायला येते ना? मूर्खपणा आहे, मूर्खपणा आहे ना. कारण देवाने आपलं शरीर कसं बनवलंय? खायचं आणि खायचं आणि खायचं आणि हॅलो, नुसतं खायला सांगा, जायला सांगू नका. चूक आहे आपली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे तू जो काही तुझ्या जवळ परमेश्वर तुला ब्लेस करत आहे, तू जर दिलं नाहीस तर तुझं काय होणार आहे? मूर्ख व्हायचं नाही. शेजारचा मूर्ख होऊ नको, मूर्ख होऊ नको. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. द्यायला शिक. ओके. दुसरी गोष्ट त्या मूर्खाची होती ती म्हणजे त्याला कुठं थांबायचं ते कळलं नाही. हालेलुया. ज्यावेळेस आपण प्रगतीमध्ये जातो, एक ब्लेसिंग प्राप्त करतो, श्रीमंताविषयी मी बोलत आहे. आपण पैशाचा आशीर्वाद मिळवतो, आशीर्वाद मिळवतो, आशीर्वाद मिळवतो. आपल्याला समजलं पाहिजे बास, आता जागा नाहीये. आता जे काही एक्स्ट्राच येत आहे ते मी माझ्या प्रभूच्या राज्यामध्ये द्यायला सुरुवात करणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. टाळी वाजवताय, चिंबूसपणा करू नका. दरिद्री होतो. काय होतो? हाजीर काट कसं करणार? मी टाळ्या वाजवण्या बाबतीत म्हटलं. हालेलुया. टाळ्या वाजवण्यात काट कसं करू नका, दरिद्री होतो असं वचन सांगते. प्रेज द लॉर्ड. म्हणजे टाळी वाजते तर मोठ्यानं वाजूया, प्रभूसाठी वाजते. हालेलुया. त्याने दुसरी चूक काय केली? ती म्हणजे त्याला कुठं थांबायचं ते कळलं नाही. जर तुम्ही वाढत आहात पैशामध्ये तर तुम्हाला एक वेळ अशी आली पाहिजे की बस, माझ्या लेकरांसाठी पण आहे, माझ्या नातवंडांसाठी पण झाले, घर बांधून झाले, सगळी जागा पण घेऊन झाली, शेती तयार आहे, माझ्या खायला प्यायला पुरेल इतकं पुरेसं आहे. आता मी जे एक्स्ट्रा येणार आहे ते मी देवाच्या राज्यासाठी देणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. असं केल्याने मी शुद्ध ठरणार आहे. शेजारी सांगा हालेलुया. तिसरी चूक त्याने केली ती म्हणजे त्याला उद्याला त्यानं अंडर एस्टिमेट केलं. उद्याविषयी तो जागृत नव्हता. त्यानं 10,000 वर्षापूर्वीचा विचार करून ठेवला. मूर्ख काय करतो माहिती? त्याला उद्याची चिंता कमी असते. उद्या जसं मी तुम्हाला परत एकदा सांगते, जर आपण देवाच्या उपस्थितीमध्ये वाढत आहोत तर जसं आपण देवाच्या कृपेमध्ये वाढत आहोत, आपलं जास्तीत जास्त लक्ष कुठं असलं पाहिजे माहितीये? उद्याच्या गोष्टी. हालेलुया. 10,000 वर्षाचा विचार करायचा नाहीये. त्यानं काय केलं माहिती? त्या ठिकाणी येशूला काय म्हणाला? उद्या तुझा जीव मागितला तर? हॅलो, आपली चिंता, आपली भिस्त प्रभूवर असली पाहिजे उद्यासाठी, ना की 10,000 वर्षापूर्वीच तू साठवून ठेवशील. हालेलुया.
कारण कधी चोरी, कधी घर पडेल, कधी तुझं सगळं बँक बॅलन्स जाईल, तुला पण कळणार नाही. पण जर तू शून्य आहे तर मी माझी काय म्हणायचं त्याला, माझी भक्ती, माझा भाव, माझं इंटेन्शन मी देवावर टाकणार आहे. उद्याची मी चिंता करणार नाही, आजच्या दिवसाविषयी मी काळजीत राहणार नाही. असं आपल्याला असलं पाहिजे. हालेलुया, प्रेज गॉड. आपण आज आणि उद्या कुणावर अवलंबून असलं पाहिजे? शेजारी सांग, आज आणि उद्या देवावर अवलंबून राहा. आणि मग बघ 10,000 वर्ष देव तुला कसं सांभाळतो. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आता कसं होईल, आता काय होईल, पुढच्या वर्षी तुला कोणी सांगितलं उद्या तू मेलास तर कसं होणार तुझं? हालेलुया. आज मला जे प्रभूने दिले ते मी त्याद्वारे देवाचा गौरव करणार आहे. त्याला म्हणायचं आज आणि उद्याची काळजी करणारा व्यक्ती. प्रेज लॉर्ड. त्याला ते नव्हतं, त्याला म्हटलं हे जीवा खा पी मजा कर. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट त्याने केली म्हणजे त्याने एन्जॉयमेंट पोस्टपोन केलेली आपल्याला बघायला मिळते. काय बघायला मिळते? एन्जॉयमेंट. प्रभूने तुम्हाला आजचा दिवस दिलाय, आजचा दिवस आनंद करा. शेजाऱ्याला सांगा आजचा दिवस आनंद कर. हालेलुया. पोस्टपोन करू नको. आज मी दुःखी आहे, मी उद्या आनंदित होईल. नाही नाही, आज प्रभू बायबल आपल्याला सांगतो 1 तिमोथेयुस 6:17 मध्ये की आपल्याला जे काही दिले उपभोगायला त्याचा आनंद घे. हालेलुया. काही असे मूर्ख असतात, आपल्या फॅमिलीला कधीच कुठे फिरायला नेत नाही. आहे ना तुमच्याकडे असं? प्रेज लॉर्ड. आनंद घे, सगळं तुझ्यासाठी दिले. हालेलुया. आपल्याकडे काही बंधू जाऊन आले, देवा धन्यवाद त्यांच्याविषयी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आजच्या दिवसाचा आनंद घे. देशाला सांगा कधीतरी म्हातारे झाले, तुझं गुडघं दुखल्यावर तू तिला फिरायला गेल्यावर ती डोंगर तर चढेल का? मग म्हणजे तुला चढायला येत नाही, मी काय करू? त्यावेळेस काय झालं तू तुला द्यायला. म्हणजेच काय, आपल्याला आपला आनंद, आपल्याला प्रभूने दिलेल्या गोष्टी पोस्टपोन करायच्या नाहीत. कारण तो आनंद देव बापाने तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणजे जे फिरायला जातात त्यांचा द्वेष करायचा चांगली गोष्ट आहे, त्यांना समजलं तरी आनंद करायचा असतो. तुला कधी काय कराय? हॅलो, हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपल्या लेकरांना आनंद द्या. सांगा शेजारी ते साठवलेलं आज तू गेलास तर कोण वापरणार? तुला काय माहिती मुलगा शहाणा आहे का मूर्ख आहे? सगळं उधळून टाकल्यावर आजच त्याचा व्यवस्थित तुझ्या फॅमिलीसाठी उपभोग घ्यायला शिक. आमेन, आमेन. आनंद प्रभूने दिलाय, हा निसर्ग प्रभूने दिलाय आणि आपण त्याच्यामध्ये आनंद घ्यावा अशी देवबापाची इच्छा आहे. चांगल्या गोष्टीसाठी, आनंदासाठी कधीही पोस्टपोन करू नका. तिथं पैसे खर्च करायला कधीही कसबस करू नका. तुझा द्रव्य संचय, जर तुझ्याकडे पैसा आहे तर. हॅलो. 5वी गोष्ट त्याने केली ती म्हणजे त्यानं त्याच्या फ्रेम मधून देवबापाला बाजूला काढलं. हालेलुया. काय सांगते त्या ठिकाणी वचन माहितीये? जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो व देव विषयी बाबतीत धर्मात नाही तो असा आहे. कसा आहे? मूर्ख आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजेच काय, मी घर बांधीन, माझ्याजवळ पुष्कळ खायला आहे, माझ्याजवळ शेती आहे, मी आता चर्चला जातो, आता मला पवित्र आत्मा मिळालाय, आता मी अभिषिक्त आहे, आता देव माझ्याशी डायरेक्ट बोलायला लागलेला आहे, आता माझं असं आहे, आता माझं तसं आहे. देवाला त्यानं त्याच्या फ्रेम मधून बाजूला केलेलं आहे. तो व्यक्ती मूर्ख आहे हे समजून घ्यायचं. मी कितीही प्रभूमध्ये वाढत आहे, कितीही अभिषिक्त आहे, कितीही पैसे वाढत आहे, कितीही ज्ञानानं वाढत आहे, कितीही बुद्धीनं वाढत आहे, ह्या सगळ्याचं स्तोत्र आहे तो म्हणजे प्रभुदेव. हालेलुया. ही मेंटॅलिटी सदैव तुमची आणि माझी असलीच पाहिजे. शेजाऱ्याला सांग, भारावून जाऊ नकोस. आमेन. असं जाऊ नकोस. हे सगळं तुझं देवाने तुला दिलेलं आहे. जर देवाने दिलं नसतं तर तुझ्याजवळ काहीच नसतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणजे माझ्या फ्रेम मधून मी देवाला बाजूला करता कामा नाही. मी कितीही घर बांधेन, मी किती पैसा मिळवेन, मी किती प्रॉपर्टी साठवीन, कितीही जागा घेईन, कितीही मोठा माझा बंगला असो, कितीही 10 गाड्या माझ्या असो, पण माझ्या ह्या सगळ्या गोष्टीचं एक मूळ आहे, ते म्हणजे माझा प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. माझ्या ताकदीने मिळवलंय. मी जर काम केलं नाही तर कुठून येणार आहे? माझी अक्कल होती म्हणून तू किती बुद्धिमान आहे हे समजणार आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या व्यक्तीला म्हणतो, अरे मूर्खा. काय म्हणतो?
5 गोष्टी आपल्या जीवनामध्ये मूर्ख ठरवू नये आपल्याला, यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याशी बोललेला आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी आनंद प्रसंग करणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी देवाला प्रथम स्थान देणारे, माझ्या जवळ आलेल्या गोष्टी जे काही मला दिसते न मागता मी विचारणार आहे, पास्टर माझी कुठे गरज पडेल काय? हालेलुया. कुठं मागितलंय मला? तुला मागायचं बे इतका तू शाना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दिसतंय म्हटल्यावर माझी गरज असली पाहिजे. हा शुद्ध माणूस असा विचार करतो. शेजारी सांगा की माझी गरज तर नसेल. हालेलुया. आणि माझ्याकडे पुष्कळ आहे, मी पुष्कळ जमा केलंय, मला नाही माहिती पण तुमचं तुम्हाला माहिती की माझ्या बँकेमध्ये किती आहे. हालेलुया. मग इथं कुठं तरी कमी पडतंय तर मी उभं राहायला पाहिजे. मला दिसतंय त्या ठिकाणी घड्याळ नाहीये, मला दिसतंय या ठिकाणी सेल संपलाय, पास्टर मी आणू का? अण्णा म्हणायची पण गरज नाही, 10 रुपयाला मिळतो. हालेलुया. सुज्ञ माणसाचे गुण सांगत आहे मी. प्रेज द लॉर्ड. मूर्ख म्हणतोय सगळं माझं आहे, मी देणार नाही. सिरियस घेतो या गोष्टीविषयी आपण आज जाणवतो. प्रेज द लॉर्ड. पण ते मूर्खपणाला देखील त्या कॅटेगरीमध्ये आणतो आणि आपल्यातून तो काढून टाकण्यासाठी तो आज प्रयत्न करत आहे. हालेलुया. कारण त्याला माहिती ही मंडळी महिमेतून महिमेकडे जाणार आहे. तुम्हाला माहितीये ही मंडळी, तुम्ही ज्या मंडळीचा भाग आहात ती मंडळी महिमेतून महिमेकडे जाणार आहे, ती अक्कल आणि प्रतिष्ठा मिळवणार आहे. या मंडळीसाठी एवढा सुद्धा मूर्खपणा काम करणार नाही. आमेन. हालेलुया. माझं जीवन प्रतिष्ठित आणि महिमामय असलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटते तर तुम्ही मूर्खपणाला अजिबात थारा देणार नाही. आजच ती माशी ओळखायची, तो डेड माणूस ओळखायचा, त्याला जीवनातून बाहेर फेकून द्यायचा आणि पुन्हा एक वार तुमचं जे अनॉइंटिंगचं ऑइल आहे, ज्यानं तुम्हाला स्फूर्ती मिळते, त्या तेलाची आपण सगळेजण काळजी घ्यावी. हालेलुया. खूप सुंदर वातावरण आहे आपल्या चर्चमध्ये, माहिती तुम्हाला? खूप सुंदर आपल्या चर्चमध्ये वचन आहे, खूप सुंदर या ठिकाणचं सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्या मूर्खपणामुळे खराब होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी ती माशी आजच काढून टाकणार. शेजारचं आजच मी ती माशी काढून टाकणार आहे. चर्चमध्ये असेल, माझ्या जीवनात असेल, माझ्या कुटुंबात असेल, मी तिला अलाव करणार नाही. आजच मी तिला ओळखेन आणि मी तिला माझ्या जीवनातून बाहेर काढेन. प्रभू करू या वचनाद्वारे देवा तुम्हाला आणि मला आशीर्वाद करू. आपण सगळेजण उभा राहूया आणि विचार